नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्रांनो, खास करून सांगायचं म्हणजे 29 मार्च ते 1 एप्रिल या दरम्यान रात्री पाऊस राहणार आहे आणि दिवसा देखील 5-6च्या टायमाला पाऊस राहणार आणि रात्री पण जास्त करून रात्री 2-3 दिवस पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे. तर शेतकरी मित्र, आपण आपल्या शेतातील काही जी कामं असतील ते काळजीपूर्वक करून घ्या. कारण की शेतकरी मित्र, उद्या 29 तारखेला गुढीपाडव्याच्या सर्व शेतकऱ्यांना शुभेच्छा. आणि शेतकरी मित्र, खास करून उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी, नवीन साला दिवशी अवकाळीची खूप जोरदार अवकाळी येण्याची दाट शक्यता आहे. तसेच हा अवकाळी शेतकरी मित्र 19 तारखेला विटा, कुर्ला, तसेच मासवड, बारामती, नेरा, दौंड या भागामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे. तसेच कुर्ला या भागामध्ये आणि मासवड या भागामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह गारा देखील पडण्याची शक्यता आहे. तसेच आयल्यानगरच्या भागामध्ये देखील पाऊस आहे. तसेच पैठण, जामखेड, बीड, केज, कळंब 19 तारखेला 5च्या टायमाला म्हणजे उद्या पाडव्याच्या दिवशी हा जोरदार पाऊस राहणार आहे. आणि बीड जिल्ह्यामध्ये उद्या 19 तारखेला पाडव्या दिवशी गारा पडण्याची दाट शक्यता आहे. तसेच धाराशिव या भागामध्ये देखील सर्वसाधारण जोरदार पाऊस पडणार आहे. धाराशिव, तुळजापूर, लातूर, निलंगा, उदगीर, अहमदपूर या भागामध्ये देखील उद्या जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच शेतकरी मित्र, माजलगाव, सेलू या भागामध्ये देखील पाऊस राहण्याची शक्यता आहे सर्वसाधारण. तसेच हिंगोलीला देखील सर्वसाधारण पाऊस राहणार आहे. तसेच वाशिम, अकोला, खामगाव या भागामध्ये देखील सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच बोदवड या ठिकाणी देखील सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे आणि गारा पडण्याची शक्यता आहे. तसेच शेगाव या ठिकाणी देखील सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच भोकरदन या ठिकाणी देखील सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे. चाळीसगावला देखील हा पाऊस राहणार आहे. तसेच शेतकरी मित्र, सध्या तरी आपण हा उद्या गुढीपाडव्याच्या सांगितलं आहे आपण कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये पाऊस पडणार आहे ती. तसेच परत शेतकरी मित्र, हा पाऊस हा अवकाळी पाऊस सध्या 21 तारखेपासून थोडा कमी होत आहे. वातावरण ढगाळच राहणार आहे, परंतु कमी होण्याची शक्यता आहे. तरी पण 23 तारखेला परत लातूरच्या काही साईडला पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि हा पाऊस 25 तारखेला ते 26 तारखेला देखील काही जिल्ह्यामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. हा पाऊस एकदम 26 तारखेला अति जोरदार पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे. सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, तुळजापूर, धाराशिव, बीड, लातूर, तसेच नांदेड, परभणी, उदगीर, परळी या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच निलंगा, उदगीर या भागामध्ये, अहमदपूर या भागामध्ये जोरदार पाऊस राहून गारा पडण्याची शक्यता आहे. तसेच लातूर साईडला देखील गारा पडू शकतात. तसेच नळदुर्ग, धाराशिव या ठिकाणी देखील जोरदार पाऊस होऊन गारा पडण्याची शक्यता आहे. तसेच कळंब, केज या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे 26 तारखेला 2च्या टायमाला. आणि हा पाऊस शेतकरी मित्र जवळजवळ 26 तारखेला हा पाऊस बराच वेळ 7 वाजेपर्यंत राहण्याची दाट शक्यता आहे. विदर्भात साईडला देखील हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच कोल्हापूर, बेलगाव, सातारा या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे. कोल्हापूरला देखील हा पाऊस जोरदार राहून सांगलीला गारा पडण्याची शक्यता आहे. सांगलीला देखील चांगला जोरदार पाऊस राहणार आहे आणि गारा पडणार आहेत. तसेच कुर्डुवाडी, कुडची या ठिकाणी जोरदार पाऊस राहणार आहे आणि गारा पडण्याची शक्यता आहे 26 तारखेला. तसेच इकडं पाहिलं असता जत, मासोळ, विटा या भागामध्ये देखील 26 तारखेला पाऊस राहणार आहे आणि जोरदार पाऊस राहून गारा पडण्याची शक्यता आहे. 26 तारखेचा दिवस देखील खूप शेतकऱ्यासाठी महत्त्वाचा आहे. हा अवकाळी 26 तारखेला 26 मार्चला देखील जोरदार अवकाळी राहण्याची शक्यता आहे. तरी शेतकरी मित्र, परत वातावरणात बदल झाला की आपणास लगेच आपण कळू ताबडतोब. आणि परंतु आपला व्हिडिओ आपण अपडेट राहा. आणि शेतकरी मित्र, खास करून 30 तारखेला 30, 31 आणि 1 एप्रिल
या 3 दिवस हा पाऊस रत्नागिरी, दापोली, सातारा, पुणे, कोल्हापूर, तसेच अहिल्यानगर, बीड, बार्शी, तुळजापूर, धाराशिव, सोलापूर, लातूर या भागामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे 30 मार्चला. आणि 30 मार्चला हा पाऊस शेतकरी मित्रांनो रात्री देखील पाऊस राहण्याची शक्यता आहे. हा पाऊस दिवसा देखील आणि रात्री देखील. हा पाऊस रात्री 12च्या टायमाला लातूर, बीड, बार्शी, तुळजापूर, सोलापूर, धाराशिव तसेच पंढरपूर या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे. मासवड, इंदापूर, बारामती, करमाळा, बार्शी या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहून गारा देखील पडू शकतात. तसेच जत आणखी इकडं पाहिलं असता सांगली, कोल्हापूर, निपाणी या भागामध्ये देखील 30 तारखेला रात्री 12च्या टायमाला खूप एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, त्यासाठी आपण आपल्या शेतातील काही जी कामं असतील ते अवश्य करून घ्या. एकदम थोड्या जास्त गतीने करून घ्या, कारण 30, 31 आणि 1 एप्रिल ह्या दरम्यान जो पाऊस येणार आहे त्याच्यापासून तरी आपल्या पिकाचं नुकसान होणार नाही हे टाळण्यासाठी आपण थोडी काळजी घ्या. कारण ते 31 तारखेला देखील शेतकरी मित्रांनो सोलापूर, अक्कलकोट, बेळगाव, कोल्हापूर, सातारा ह्या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच नंदुरबार आणि इकडं पाहिलं असता परत अहिल्यानगर, अकोला, जुन्नर या ठिकाणी देखील 31 मार्चला सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे. कारण शेतकरी मित्रांनो हा पाऊस म्हणजे एकदम भयानक असा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे. तसेच 1 तारखेला देखील 6च्या टायमाला हा पाऊस माजलगाव, कळंब, बीड, परळी, लातूर, धाराशिव, सोलापूर, तुळजापूर, नळदुर्ग, बार्शी तसेच उदगीर, अहमदपूर, नांदेड, हिंगोली या भागामध्ये 1 एप्रिलला सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे. आणि त्या दिवशी देखील गारा पडू शकतात आणि हा पाऊस रात्री देखील राहण्याची शक्यता आहे. तर शेतकरी मित्र परत हा पाऊस सध्या तरी 2 तारखेला पाऊस हा बीड, जामखेड तसेच श्रीरामपूर, अहिल्यानगर या भागामध्ये देखील हा पाऊस राहणार आहे 2 एप्रिलला. तर शेतकरी मित्र अशी, परंतु आणखीन ताजी अपडेट वातावरणात जर बदल झाला, आणखी ताजी अपडेट आल्यानंतर जो काय बदल होतो ते आपण कळू. त्यासाठी आपण आपल्या व्हिडिओवर कंटिन्यू अपडेट राहा सध्या तरी, कारण हा अवकाळी पाऊस असल्यामुळे आपणास थोडी मदत होईल. तर शेतकरी मित्र अशीच रोजची रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.